वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी वा मजला सुभद्रा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती। श्रोते हो, या आधीच्या दुसऱ्या भागात आपण बघितलं की श्री महाराजांची वृत्ती बालपणापासूनच वैराग्यशील होती। म्हणजे कशी, तर महाराजांचं वर्णन केले बघा। न लिंपे कदा बालक्रीडा उपाधी विवेकी सदा ज्ञान वैराग्य साधी जया सद्गुरु भेटीची होय स्फूर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय। अशी वैराग्यशील वृत्ती होती। आणि मग आपण बघितलं की ते रामदासी गणुबुवांना भेटले, म्हणजे आपल्या महाराजांना भेटले आणि मग त्यांना सद्गुरु भेटीची ओढ लागली। आणि म्हणूनच महाराजांचं वर्णन पुढे केलेलं आहे। समर्थानुयायी तुकाराम सिद्ध जया पूर्ण वैराग्य अध्यात्मबोध तया प्रार्थुनी राम मंत्रासी घेती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय। आणि मग तुकामाईंचा शोध लागलेला आहे। तुकामाईंजवळ महाराज राहिलेले आहेत। अनेक प्रकारच्या परीक्षा तुकामाईंनी महाराजांच्या घेतलेल्या आहेत आणि देहबुद्धी शून्य झालेली आहे असं बघितल्यावरती सद्गुरु तुकामाईंनी महाराजांना ज्ञान दिले। श्री महाराजांच्या मस्तकावरती आपला कोमल कर ठेवलेला आहे, आपला वरदहस्त ठेवलेला आहे। आणि मग अर्थातच त्याचा परिणाम काय झाला हो, तर असं म्हटलेलं आहे, सद्गुरु म्हणे उठलवलाही ज्ञानदीपाचे प्रकाशे पाही वस्तू आपुली शोधून घेई मग पावशी निज सुखा सद्गुरु राजवैद्यपूर्ण रामनामाचे रसायन स्वहस्ते मम मुखी पाजून केले सावध स्वरूपी नेत्री घातले बोधांजन भवरोग काढिला मुळीहून मूर्ती दाविली सगुण ते रूप वर्णिले ते न जाय सद्गुरुनाथ महाराज की जय। वस्तू आपुली शोधून घेई स्वस्वरूपाचं भान दिलेलं आहे, निज सुखाची प्राप्ती करून दिलेले। म्हणून श्री महाराज म्हणतात सद्गुरू हे खरोखरच राजवैद्य आहेत। त्यांनी मला रामनामाचं रसायन दिलं आणि ते त्यांनी स्वतःच्या हाताने मला पाजलेलं आहे आणि मला स्वरूपाचं भान दिलेलं आहे। माझ्या नेत्रामध्ये बोधांजन घातलेलं आहे आणि भवरोग अगदी मुळापासून उपटून काढला। म्हणजेच काय हो झालं, तर सर्वाभूती श्री रामप्रभू आहेत अशी अनुभूती श्री महाराजांना आलेली आहे। सर्वं खल्विदं ब्रह्म देहबुद्धी ही आत्मबुद्धी झालेली आहे अशी श्री महाराजांची अवस्था झालेली आहे। आणि मग त्यानंतर सद्गुरू तुकाराम चैतन्यांकडे श्री महाराज राहिले आणि पुढे तुकाराम चैतन्याने असं सांगितलं, बाळा तुला जरी आत्मबोध झालेला असला ना तरी ते ज्ञान मुरलं पाहिजे आणि त्यासाठी तू अजूनही तपश्चर्या केली पाहिजेस आणि म्हणून तू आता नैमिषारण्याकडे जा। आणि म्हणून श्री महाराज पुढे इंदूरकडून पुढे निघालेले आहेत, नैमिषारण्याकडे निघालेले आहेत। मध्ये इंदूरला त्यांचा मुक्काम होता। इंदूर जवळच्या उज्जैनच्या घनदाट जंगलामध्ये श्री महाराज आलेले आहेत। खूप घनदाट अरण्य होतं, खूप गुहा होत्या। त्यातल्या एका गुहेमध्ये म्हणजे असं सांगितलेलं आहे चरित्रामध्ये, असं वर्णन आहे की ती गुहा अरण्याच्या अगदी मध्यभागी होती। निर्मनुष्य असं ते ठिकाण होतं आणि तिथे श्री महाराज राहू लागले।
आणि श्री महाराज त्या गुहेत राहू लागले. आणि झालं असं की 2च दिवसात एक गोमाता गुहेच्या तोंडापाशी येऊन उभी राहिली आणि हंबरडा फोडत होती. श्री महाराजांनी बघितलं की ही गोमाता का येऊन उभी राहिलेली आहे. आणि मग तिने श्री महाराजांकडे दृष्टी टाकली आणि श्री महाराजांच्या सारं काही लक्षात आलं. श्री महाराज बाहेर आलेले आहेत आणि त्याच वेळेला तिला पान्हा फुटलेला आहे. तिच्या स्तनातून दूध गळू लागलेलं आहे. तिच्या येण्याचा उद्देश महाराजांनी जाणला, पण धार काढायला भांडं होतं का? नाही. मग काय, कासेलाच श्री महाराजांनी तिच्या तोंड लावलेलं आहे आणि दूध प्राशन केलेलं आहे. आणि असं सांगितलेलं आहे चरित्रामध्ये की श्री महाराज त्या गुहेमध्ये जोवर वास्तव्याला होते ना, तोपर्यंत ती गोमाता दररोज येत होती आणि श्री महाराजांना पोटभर दूध पाजत होती. म्हणजेच थोडक्यात काय, साक्षात श्री अन्नपूर्णा श्री महाराजांची काळजी घेत होती. आणि अशा तऱ्हेने श्री महाराज तिथे राहिलेले आहेत. मग पुढे नैमिषारण्यात आलेले आहेत. आपण बघितलं की सद्गुरू भेटीपूर्वीसुद्धा श्री महाराज नैमिषारण्यात आलेले होते आणि तिथं त्यांनी तपश्चर्या केली होती. त्याच गुहेमध्ये श्री महाराज पुन्हा तपश्चर्येसाठी आलेले आहेत. आजसुद्धा ती गुहा नैमिषारण्यामध्ये आहे. श्री महाराजांची, श्री गोंदवलेकर महाराजांची तपस्थली म्हणून ते स्थान आजही ओळखलं जातं. अशा या नैमिषारण्यातसुद्धा श्री महाराजांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि तिथं भेट झाली. कुणाची भेट झाली हो, तर नानासाहेब पेशवे यांची भेट झाली. साधारण 1858 ते 59 यामध्ये हिंदी फौजेचा बिमोड झाला आणि नानासाहेबांना आपली सगळी मंडळी म्हणजे त्यांचं कुटुंब घेऊन हिंदुस्थान सोडावा लागला. आणि मग ते कुठे येऊन राहिले तर सांगितलेलं आहे की नेपाळमध्ये येऊन राहिले. आणि मग नानासाहेब म्हणजे सगळं कुटुंब नेपाळमध्ये राहिलं, पण नानासाहेब मात्र नैमिषारण्यात राहू लागले आणि तिथे श्री महाराज त्यांना भेटलेले आहेत. नानासाहेब गुप्त ठिकाणी राहत होते. तिथे श्री महाराज भेटले आणि नानासाहेबांना त्यावेळेला खूप वाईट वाटत होतं, दुःखी होते. बरोबर आहे, एवढा राज्यकर्ता होता आणि सगळं राज्य गेलं याचं त्यांना खूप वाईट वाटत होतं. रात्र त्यांना झोप लागायची नाही आणि राज्य परत मिळवण्यासाठी आपण आता काहीतरी केलं पाहिजे असं सतत त्यांना वाटत होतं. श्री महाराजांची त्यांची भेट झाली. श्री महाराजांबरोबर त्यांची हीच चर्चा चालली की आता मी माझं राज्य परत कसं मिळवावं. तेव्हा श्री महाराजांनी त्यांना स्पष्ट सांगितलं, नानासाहेब, अहो आपल्याला आज हा सगळा वनवास भोगायला लागतो आहे आणि वनवास भोगावा लागतो आहे. पुन्हा आपण इंग्रजांची टक्कर देणं अशक्य आहे हेही आपल्या लक्षात येते, कारण काळसुद्धा अनुकूल नाही. तेव्हा असं आपण हे समजा की ही विधी घटनाच आहे हे लक्षात घ्या. कारण असं आहे की मुसलमानी सत्तेशी झुंज देणं आणि इंग्रजी सत्तेशी झुंज देणं यात खूप फरक आहे. आता इंग्रजी सत्तेशी झुंज देणारी माणसं वेगळी असतील, त्यांचं कार्य आणि सुरू झालेलं आहे. तेव्हा नानासाहेब, आपण आता ध्यानात घ्यावं की आपलं राजकीय कर्तृत्व संपलं आहे आणि म्हणून आता उर्वरित आयुष्य आपण फक्त आणि फक्त भगवंतांच्या स्मरणातच घालवावं हेच उचित आहे. नानासाहेबांना काही हे फारसं पटत नव्हतं हो, पटायला वेळ लागला, पण श्री महाराजांनी बरोबर त्यांना पटवलं. आणि श्री महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही इथेच राहा, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, तुम्ही निर्धास्त राहा, माझ्यावर अवलंबून राहा, तुमच्या अंतकाळी मी इथे हजर राहीन, असं वचन श्री महाराजांनी नानासाहेब पेशव्यांना दिलेलं आहे. आणि पुढे नानासाहेब परमार्थाला लागलेले आहेत. श्री महाराजांनी त्यांना अनुग्रह दिलेला आहे. नामस्मरण चालू झालेलं आहे. दासबोध ज्ञानेश्वरीचं वाचन सुरू झालेलं आहे. ईश्वर चिंतनात त्यांनी आपला उर्वरित काळ व्यतीत केलेला आहे. साधारण 1860 ते 1906 हा एवढा जो काळ होता ना, एवढ्या काळात श्री महाराज अनेक वेळेला नानासाहेब पेशव्यांना भेटायला गेलेले आहेत, नैमिषारण्यात भेटायला गेलेले आहेत. आणि ज्या वेळेला नानासाहेबांचा अंत होण्याची वेळ आली ना, त्यावेळेला खरोखरच श्री महाराज तातडीनं नैमिषारण्यात जाऊन पोचलेले आहेत आणि श्री महाराजांच्या मांडीवरच नानासाहेबांनी आपलं मस्तक ठेवलं आणि त्यांचे प्राण अनंतात विलीन झालेले आहेत. म्हणजे खरोखरच सद्गुरू आपला शब्द पाळतात
आपलं वचन पाळतात, आपल्या शिष्याचा अंतकाळ ते साधून देतात. यातून श्री महाराजांनी काय दाखवलं आपल्याला, की कुठलीही वेळ येऊ देत, कसाही प्रसंग येऊ देत, आपली वृत्ती समाधानीच ठेवली पाहिजे. हेच त्यांनी आपल्या सगळ्यांना दाखवले. आणि म्हणूनच हाची सुबोध गुरूंचा यामध्ये फार सुंदर म्हटलेलं आहे, राज्याधिकार येवो अथवा जावो समस्त धनमान, हाची सुबोध गुरूंचा भंगावे ना कदा समाधान. बघा, नानासाहेब वयाने श्रेष्ठ होते श्री महाराजांपेक्षा, शिवाय महाराष्ट्रातले सत्ताधीश होते, मुत्सद्दी होते, उत्तम राजकारणी होते. पण श्री महाराजां वयाने लहान असले तरीसुद्धा, आणि या सगळ्या बाबतीत महाराज राजकारणी नव्हते, मुत्सद्दी नव्हते, म्हणजे नानासाहेब खूप वेगळं व्यक्तिमत्व होतं, तरीसुद्धा श्री महाराजांनी त्यांना आपला आधार दिलेला आहे. अशा तऱ्हेने श्री महाराज त्यांचा प्रवास चालू होता. आता नैमिषारण्यातून ते पुन्हा इंदूरकडे आलेले आहेत. इंदूरला आलेले आहेत तेव्हा इंदूरच्या एका बागेमध्ये त्यांचा मुक्काम होता. त्या बागेमध्ये ते थांबले होते. तिथे सावदेकर नावाचे गृहस्थ आले. ते म्हणाले, तुम्ही इथे का थांबता? माझ्या घराजवळ आणखीन एक चांगली बाग आहे, तिथे तुम्ही या, तिथे तुमची मी सगळी व्यवस्था करतो. श्री महाराज म्हणाले, काही हरकत नाही, मी तिथे येतो. आणि श्री महाराज त्यांच्या बागेत जाऊन थांबले. आणि सावदेकरांनी घरी आपल्या कुटुंबाला सांगितलं, एक मोठे महंत साधू पुरुष आपल्या बागेत आलेत बरं का, तू जा आणि त्यांचं दर्शन घे. पण सावदेकरांची पत्नी जिजीबाई ही काही अशी साधीसुधी नव्हती, पटकन विश्वास ठेवणारी नव्हती. ती म्हणली, कोण कुठला साधू वैरागी आला, त्याच्यावर असा काही पटकन विश्वास ठेवायचा असतो का? मी काय लगेच जाऊन त्यांच्या पाया पडणार नाही. आणि जिजीबाईंनी श्री महाराजांच्या संतपदाची परीक्षा बघितली. काय केलं तिने? लाल मिरच्यांच्या तिखटाचे गोळे केले आणि ते चांगले 4-5 लाडू, 4-5 गोळे ताटात ठेवले आणि श्री महाराजांपुढे नेऊन ठेवले. म्हणाली, हे गोसावड्या, अरे तुला भूक लागली असेल ना, म्हणून तुला खाऊ आणलाय, खाऊन टाक. श्री महाराजांनी पटापटा ते तिखटाचे गोळे खाऊन टाकले. अहो, डोळ्यात पाणी नाही, जीभ भाजली नाही, हाहू नाही, काही नाही. जिजीबाई म्हणली, हा काय गोसावडा आहे, विचित्रच दिसते. असू देत म्हणे, काही नाही, पण याला तिखट खायची सवय असेल म्हणून सुद्धा याला त्रास झाला नसेल. परत गेली. दुसऱ्या दिवशी तिने काय केलं तर कोळशाचे पेटलेले निखारे ताटात ठेवले आणि महाराजांपुढे आणून ठेवले. बघ, आज तुला कालच्यापेक्षा छान खाऊ आणलाय. श्री महाराजांनी त्या ताटाकडे बघितलं. पेटलेले म्हणजे कोळशाचे पेटलेले निखारे होते. श्री महाराज म्हणले, वाह, छान खाऊ आणलास की. आणि म्हणून महाराजांनी ते पेटलेले निखारे सुद्धा सहज खाऊन टाकले. त्यांची जीभ भाजली नाही, काही नाही. म्हणाले, अगं किती छान खाऊ आणलास, मला भूक लागली, अजून असला तरी दे. आता मात्र जिजीबाई घाबरली की हे काही खरं नाही, ही व्यक्ती काही सामान्य नाही, ही खरोखरच साधू आहे. अरे बापरे, माझी केवढी चूक झाली, मी केवढा गुन्हा केला. आता मला हे साधू एखादा माझ्यावर मंत्र टाकतील आणि मला भस्मसुद्धा करतील. आणि म्हणून जिजीबाई श्री महाराजांच्या चरणी तिने लोळण घेतलेली, क्षमा मागितले, महाराज मला क्षमा करा, क्षमा करा, मी आपल्याला ओळखलं नाही. पण श्री महाराज म्हणजे काय हो, शांत मूर्ती, दयेची मूर्ती आहे. म्हणूनच म्हटलेलं आहे ना, जशी माऊली ग्रास देते मुलाला, तसे बोधनी ज्ञान पाजी जनाला, धरे सारखी जावसे नित्य शांती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. खरोखरच धरेसारखी म्हणजे पृथ्वीसारखी क्षमाशील वृत्ती श्री महाराजांच्या अंगी होती. श्री महाराज म्हणाले, अगं कुठल्याच माणसाची, संताचीच काय पण कुठल्याच माणसाची अशी परीक्षा घेऊ नये बरं. असं म्हणून महाराजांनी तो विषय संपूर्णच टाकला आणि जिजीबाईला अनुग्रह दिलेला आहे. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र दिलेला आहे. आणि अशा तऱ्हेने श्री महाराज आता त्यांच्या सद्गुरूंनी जे सांगितलं होतं त्यांना कार्य, ते कार्य करायला सुरुवात केलेली आहे. सगळ्यांना श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र देत होते. आता इंदूरवरून ते एकदा अयोध्येला गेले होते. अयोध्येत आले, तिथे एक पंडित होते. ते पंडितसुद्धा बाहेरून कुठून तरी अयोध्येत राहायला आले होते. त्यांचं नाव होतं रामशास्त्री. ते पंडित होते, वेदांतात निष्णात होते.
कसं असतं, हे विद्वान पंडित असतात ना, यांना सगुण उपासना किंवा नामस्मरण याच्यावर जास्ती त्यांचा विश्वास नसतो. आणि आपले महाराज, आपले सद्गुरू सगळ्यांना सांगतात काय, फक्त राम नाम घ्या आणि सगुणाची उपासना करा, सगुण मूर्तीची पूजा करा, हेच सांगतात. हे काही त्या पंडितांना, शास्त्रींना पटायचं नाही. आणि श्री महाराजांची आणि त्या पंडितांची दररोज यावरती चर्चा चाले, दररोज काथ्याकूट चाले. श्री महाराज त्यांना नामाचंच महत्त्व सांगत होते. त्यावेळेला एकदा श्री महाराजांना ते म्हणले, काय म्हणाले तुम्ही, भ्रमात, तुम्ही स्वतः नामाच्या भ्रमात पडलाय आणि लोकांनाही भ्रमात टाकताय, असं पंडित म्हणाले. त्यावेळेला श्री महाराज म्हणतात, मला रामाच्याच नामाचा भ्रम पडलाय ना, संसाराचा, मायेचा तर नाही ना भ्रम पडला. आणि असं आहे म्हणाले, आपण दोघंही अयोध्येत आहोत की नाही, आपण दोघंही अयोध्येत आहोत. ही अयोध्या कुणाची आहे, रामाची. त्याला तो रामच बघेल की मला नक्की कसला भ्रम झालेला आहे, तोच मला त्या भ्रमातून मुक्त करेल. आणि खरोखरच ती वेळ आली. एकदा असं झालं की ते जे पंडित होते त्यांची पत्नी, तिने काहीतरी टरबूज खाल्लं आणि निमित्त झालं, तिला जुलाब होऊ लागले. जुलाब काही केल्या थांबेनात, उलट आणखीन उलट्याही सुरू झाल्या. अशक्तपणा वाढू लागला, तिला उठता येईना, बसता येईना, काही खाल्लं तरीसुद्धा पचेना. त्यावेळेला पंडित म्हणतात, काय करावं. 2-3 झाले, म्हणजे 2-3 वैद्य आणले, त्या वैद्यांची मात्रा दिली, औषध दिलं, पण काही उपयोग झाला नाही. एक दिवस रात्री त्यांच्या पत्नीला अजिबातच काही सहन होईना, ताप येऊ लागला. त्यावेळेला त्या पंडितांना, शास्त्रींना श्री महाराजांच्या वचनाची आठवण झाली. काय की श्री महाराज म्हणतात की रामनामाने भवरोगसुद्धा दूर होतो. मग भवरोग दूर होतो, मग हा तर काय देहाचा साधा रोग आहे, सामान्य रोग आहे, हा तर नक्कीच होईल. बघूया तरी श्री महाराज काय म्हणतात त्यांच्या नामावर विश्वास ठेवून. आणि रामशास्त्रींनी खरोखरच राम नाम घ्यायला सुरुवात केली. रात्रभर आपल्या पत्नीजवळ बसून राहिले आणि राम नाम घेतलं. सकाळपर्यंत, पहाटेपर्यंत त्यांच्या पत्नीला गाढ झोप लागली, कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. सकाळ झाल्यावर त्यांची पत्नी चांगली खडखडीत बरी झाली आणि पंडितांच्या लक्षात आलं की खरोखरच श्री महाराज म्हणतात ते बरोबर आहे. आणि म्हणून दोघंही नवरा बायको सकाळी उठल्या उठल्या स्नान वगैरे करून श्री महाराजांच्या दर्शनाला गेलेले आहेत. आणि महाराजांना सांगितलेलं आहे की आपण म्हणतात तेच खरं, आपलं वाक्य सत्य आहे की रामनाम हे सगळ्या रोगांवरती रामबाण औषध आहे. आणि अशा तऱ्हेने शास्त्रींनी श्री महाराजांना नमस्कार केलेला आहे. श्री महाराजांनी त्यांना अनुग्रह दिलेला आहे आणि श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्रसुद्धा दिलेला आहे. म्हणजे शास्त्री पंडितांना सुद्धा श्री महाराजांनी रामनामाचा अशा तऱ्हेने महिमा सहजपणे सांगून दिलेला आहे, दाखवून दिलेला आहे. आता पुन्हा महाराज नैमिषारण्य, अयोध्या, इंदूर असं करून दक्षिणेकडे प्रवास करू लागले. आपल्या जन्मगावी म्हणजे गोंदवल्याला ते निघाले. अहो, गोंदवलं सोडून 8-9 वर्ष झालेली होती. आणि इकडे गोंदवल्यात काय परिस्थिती होती हो. श्री महाराजांची आई गीतामाई, वडील रावजी यांची काय परिस्थिती होती. अहो, अनेक ठिकाणी त्यांनी त्यांचा शोध घेतला, आजूबाजूच्या गावात बघितलं, सगळ्या विहिरी बघितल्या, सगळ्या गुहा बघितल्या, पण श्री महाराजांचा काही पत्ता लागला नाही. खूप दुःख झालेलं होतं. गीतामाईंना सारखं वाटायचं, कसा असेल माझा गणू, कुठे असेल, काय करत असेल, त्याला कोणी खायला देत असेल की नाही, बिचारा उपाशी असेल का, असं सारखा विचार त्यांच्या मनात यायचा. विचार थैमान घालायचे. डोळ्यामध्ये सतत अश्रुधारा व्हायच्या, सतत महाराजांची आठवण यायची. आणि रावजी ते सुद्धा खूप उदासीन असायचे हो, बोलून दाखवायचे नाहीत, पण आतमध्ये त्यांना खूप दुःख होत होतं. म्हणजे अकाली वृद्धत्व त्यांना येऊ लागलं होतं, असे रावजी होते. आणि श्री महाराज आता पुन्हा गोंदवल्याकडे निघालेले आहेत. गोंदवल्याला आले आणि श्री महाराजांच्याच घराजवळ मारुती मंदिर आहे, त्या मारुती मंदिरात येऊन थांबले. तिथे मुक्काम केला. आणि मग गावामध्ये बातमी पसरली, कुणीतरी साधू पुरुष मारुतीच्या मंदिरात येऊन राहिला आहे. म्हणून सगळे गावकरी महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले. महाराजांचा मुक्काम
मारुतीच्या मंदिरातच होता. महाराजांना कोणी ओळखलं का हो? नाहीत, अजिबात नाही. अहो, तपश्चर्येमुळे श्री महाराजांच्या चेहऱ्यावर तेज होतं, तेज आलेलं होतं. शरीर यष्टी अशी मजबूत झालेली होती. मस्तकावरती जटा वाढलेल्या होत्या, दाढी वाढलेली होती. मुद्रा अतिशय प्रसन्न होती. डोळे पाणीदार दिसत होते. एका हातात कुबडी होती आणि रुद्राक्षांची माळा गळ्यात होती. कमरेला कौपीन बांधलेली होती. पायात खडावा होत्या आणि सर्वांगाला भस्म फासलेलं होतं. कुठलाही मनुष्य त्यांच्याकडे आला की त्यांच्याकडे आदरानं बघत असे, त्यांच्याकडे पूज्य भावाने बघत असे आणि त्यांना नमस्कार करत असे. अशा तऱ्हेने अनेक लोक येत होती श्री महाराजांच्या दर्शनाला. आणि गीतामाईंना सुद्धा हे कळलं, रावजींना कळलं की कोणीतरी साधू पुरुष आलेला आहे मारुतीच्या मंदिरात, आपणही जावं दर्शनाला. म्हणून हे दोघंजणं श्री महाराजांच्या दर्शनाला आलेले आहेत. महाराजांनी समोरून येताना बघितलं, आपल्या आईला गीतामाईंना आणि वडिलांना रावजींना येताना बघितलं. डोळ्यामध्ये पाणी आलं टचकन. किती वर्षांनी बघतोय मी माझ्या आईवडिलांचं दर्शन मला होतंय. पण मनावर संयम ठेवला होता, ओळख द्यायची नव्हती. आणि आता गीतामाई आणि रावजी पुढे आलेले आहेत. नमस्कार केलेला आहे श्री महाराजांना. आणि श्री महाराजांना गीतामाई नेहमीच सगळ्यांना त्या प्रश्न विचारायचा. कुणी साधू पुरुष गावात आला ना तरी गीतामाई त्यांना विचारायच्या, का हो, माझा गणू घर सोडून गेलाय, 8-9 वर्ष झाली, तुम्हाला कुठे दिसला का हो? हाच प्रश्न त्यांनी महाराजांना विचारला. श्री महाराज म्हणतात, कसा आहे तुमचा मुलगा, दिसायला कसा आहे, काय करतो सांगा मला. त्यावेळेला गीतामाईंनी सांगावं काय, अहो अगदी तुमच्यासारखा दिसतो, माझा मुलगा अगदी तुमच्यासारखाच दिसतो बरं का, आणि त्याच्या मुखात सुद्धा तुमच्यासारखंच राम नाम असतं. तेव्हा श्री महाराज म्हणतात, हां बहुतेक मी बघितलं आहे, यात्रा करताना असा एक मुलगा मी बघितला आहे, तो यात्रा करीत करीत परत येईल. माय तुम्ही काळजी करू नका, 1 वर्षभरात तुमचा मुलगा नक्की येईल. हे शब्द गीतामाईंनी ऐकले. खरोखरच महाराजांच्या या शब्दात प्रेम होतं, विश्वास होता, खात्री होती. आणि त्यामुळे गीतामाईंच्या मनाला धीर वाटला. ठीक आहे, इतके वर्ष वाट बघितली, अजून 1च वर्ष आहे ना, पण नक्की येणार ना? महाराज म्हणतात, हो हो नक्की येणार. आणि गीतामाईंचा आता जीव खरोखरच सुखावला. गीतामाईंनी श्री महाराजांना ओळखलं नाही, रावजींनी पण ओळखलं नाही. पण काही ग्रामस्थ असे होते की त्यांनी श्री महाराजांना बरोबर ओळखलं होतं. कारण श्री महाराजांचा एक कान फाटलेला होता. कारण ज्या वेळेला एकदा श्री महाराज कोल्हापूरला गेले होते ना आपल्या मित्रांबरोबर गुरु शोधात, त्यावेळेला एका भिकाऱ्याने श्री महाराजांच्या कानातली बिगबाळी ओढून घेतली होती. त्यावेळेला महाराजांचा कान फाटलेला होता. म्हणून ग्रामस्थांनी अंदाज केला की बहुतेक करून हा लिंगोपंतांचाच नातू आहे गणू, अशी त्यांना साधारण ओळख वाटली. श्री महाराजांच्याही हे लक्षात आलं की या ग्रामस्थांनी मला ओळखलेलं आहे. आणि म्हणून श्री महाराजांनी दुसऱ्या दिवशी पहाटेच तिथून निघून गेलेले आहेत, गाव सोडलेलं आहे. कारण आत्ता ओळख द्यायची नव्हती, आत्ता घरी जायचं नव्हतं. का? कारण गुरु आज्ञा प्रमाण अजून गुरूंनी आज्ञा केली नव्हती की तू गोंदवल्याला जा परत म्हणून. ते फक्त आईवडील कसे आहेत एवढंच बघायला आले होते आणि तिथून निघालेले आहेत. दुसऱ्या दिवशी ते आलेले आहेत आपल्या पत्नीच्या घरी, म्हणजे खातवळ्याला, सरस्वतीबाईंच्या घरी. ओळख दिलीच नाही, त्यांनी ओळखलं नाहीच. तेव्हा सरस्वतीबाईंच्या आईने पण विचारलं, अहो माझ्या मुलीचा पती निघून गेलाय घरातून, कधी येईल? त्यावेळेला श्री महाराजांनी त्यांना उत्तर द्यावं, अजून 1 वर्षभर थांबा, पण तुमच्या मुलीला राम नाम घ्यायला सांगा. ते राम नाम घेतलं की तिचा पती नक्कीच लवकर परत येईल. अशा तऱ्हेने त्यांना पण रामनाम दिलेलं आहे. पुढे श्री महाराज गेलेले आहेत त्यांची चुलत बहीण डांबेवाडीला गेलेले आहेत भीमाताईकडे, आणि तिने सुद्धा आधी ओळखलं नाही. त्यावेळेला श्री महाराज म्हणाले, ताई विसरलीस का मला? त्यावेळेला भीमाताईच्या लक्षात आलं, अरे गणू तू इकडे कुठे गेला होतास? पण श्री महाराजांनी तिला सांगितलं, कुणालाही सांगू नकोस मी इकडे आलो होतो म्हणून. आणि अशा तऱ्हेने श्री महाराज तिथून निघालेले आहेत. आता पुढे श्री महाराज गोंदवल्यातून डांबेवाडीला वगैरे जाऊन पुढे सज्जनगडला आलेले आहेत.
सज्जनगडला श्री समर्थांच्या समाधीचं दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि तिथून निघालेले आहेत ते आता रामेश्वराच्या मार्गावरती लागलेले आहेत। रामेश्वराला जायचं होतं, त्यावेळेला वाटेत एक कुष्ठरोगी दिसला। तो कुष्ठरोगी अतिशय दुःखी होता, त्याला घरातल्या लोकांनी हाकलून दिलं होतं। त्याची एकच शेवटची इच्छा होती की मला रामेश्वराचं दर्शन व्हावं, आणि त्यांनी ती इच्छा श्री महाराजांपुढे बोलून दाखवली। श्री महाराज म्हणाले काही हरकत नाही, आणि श्री महाराजांनी काय केलं, त्यांच्याबरोबर आणखीन 2-3 साधू होते ना, त्या साधूंना बरोबर घेतलं आणि एक झोळी केली आणि त्या झोळीमध्ये त्या कुष्ठरोग्याला ठेवलं आणि त्याला घेऊन ते सगळेजण रामेश्वरला आलेले आहेत, रामेश्वरला गेलेले आहेत। त्याला स्नान घातलेलं आहे श्री महाराजांनी स्वतः, आणि रामेश्वरच्या पिंडीवरती त्याला डोकं ठेवायला सांगितलेलं आहे। आणि खरोखरच रामेश्वराचं दर्शन झाल्यावरती त्याचा प्राण तिथंच गेलेला आहे। खरोखर श्रोते हो, संत महंत असे असतात, त्यांना दुसऱ्याचं दुःख बघवत नाही, नुसतं बघवत नाही तर त्यांच्या दुःखाने ते दुःखी होतात आणि ते दुसऱ्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात, दुःख दूरच करतात। म्हणून म्हटलेलं आहे की संत हे लोण्याप्रमाणे असतात। लोणी कसं अग्नीजवळ ठेवलं की वितळतं, त्याप्रमाणे संत असतात, पण संत दुसऱ्याच्या दुःखानं त्यांचं मन द्रवतं असं म्हटलेलं आहे। हा फरक आहे लोण्यात आणि संतांच्या मनामध्ये। अशा तऱ्हेने श्री महाराज आता पुढे गेलेले आहेत, गोकर्ण, अक्कलकोट, गाणगापूर, माहूरगडावर आलेले। तिथं काही मांत्रिक लोक महाराजांना भेटले। श्री महाराजांवर त्या मांत्रिक लोकांनी मंत्र टाकले। म्हणजे झालं असं की त्या मांत्रिक लोकांना वाटलं की हा खूप मोठा मांत्रिक दिसतोय, तेज होतं ना श्री महाराजांच्या चेहऱ्यावर, ह्याला सगळ्या सिद्धी प्राप्त झालेल्या आहेत, आम्हाला काहीतरी याने शिकवावं असं त्यांना वाटत होतं। पण श्री महाराजांनी स्पष्ट सांगितलं की राम नामाशिवाय दुसरा मंत्र मला माहितीच नाही। त्या मांत्रिकांचा काही विश्वास बसला नाही, तेव्हा त्या मांत्रिकांनी श्री महाराजांवरती काही मंत्र टाकले आणि झालं असं की त्यांना बंधनात टाकण्याचा प्रयत्न केला। पण श्री महाराज काय हो, परब्रह्म परमात्मा, त्यांना बंधनात कोण टाकणार नाही का? 4 मंत्रांचे शब्द पुटपुटून हे काही शक्य आहे का? कधीच शक्य नाही। झालं असं की त्यांच्या मंत्रामुळे एक नाग श्री महाराजांच्या पुढे चालत होता आणि 5 नाग श्री महाराजांच्या मागून चालत होते। पण महाराजांना कशाची भीती होती का? नाही, देहबुद्धीच्या पलीकडे गेलेले होते श्री महाराज, विदेही अवस्था होती, कशाचं भयच नव्हतं। हे मांत्रिक आश्चर्यचकित झाले। असा काही वेळ गेला आणि नंतर असं झालं की ते 5 नाग आणि तो पुढे चाललेला नाग, ते सगळे 6च्या 6 नाग आता या मांत्रिकांच्या मागे आले आणि ते मांत्रिक एकदम घाबरले, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा असं म्हणायला लागले। श्री महाराज म्हणाले, वाचवा वाचवा काय, कुठे आहेत नाग ते? म्हणून महाराजांनी मागे वळून बघितलं तर ते सगळे नाग अदृश्य झाले, निघून गेलेले होते। आणि त्यावेळेला श्री महाराजांनी या मांत्रिकांना सांगितलं, बाबांनो, अशी ही मंत्रशक्ती, जारण मारणादी सिद्धी, हे सगळं कसं आहे हे सोडून द्या म्हणाले, हे काही खरं नाही, यातून दुसऱ्याचं अकल्याण होतंच आणि आपलं पण अकल्याण होतं। त्यापेक्षा राममंत्र अतिशय सोपा आहे आणि श्रेष्ठ आहे, त्या राममंत्रामुळेच तुम्ही हा भवसागर तरून जाल असं श्री महाराजांनी सांगितलं। आणि त्यांना सुद्धा श्री महाराजांनी श्रीराम जय जय राम हा मंत्र दिलेला आहे। असाच एक मांत्रिक अजून एकदा अशाच कधीतरी महाराजांना भेटला होता। त्यांनी सुद्धा श्री महाराजांना असंच म्हटलं की तुमच्याकडे मंत्रसिद्धी आहे ती मला द्या, पण श्री महाराज म्हणले माझ्याकडे कुठलीच मंत्रसिद्धी नाही। त्यावेळेला त्या मांत्रिकांनी काय केलं, श्री महाराजांवरती नागपाश सोडलेले आहेत आणि त्या नागांनी श्री महाराजांना आवळलेलं आहे, त्यांना वेटोळी घातलेली आहेत आणि महाराजांना आवळून धरलेले आहे। आणि ते मांत्रिक म्हणतायत, बघ बघ गोसावड्या, बघ बघ, तू आम्हाला मंत्र देत नाहीस ना, हे नाग तुला असेच आवळून टाकतील, तू मरशील आता। श्री महाराजांनी काय करावं, जवळ एक मोठा डोंगर होता, त्या डोंगरावर श्री महाराज चढलेले आहेत आणि तिथून त्यांनी थेट खाली उडी मारली। श्री महाराजांनी खाली उडी मारल्यावर काय झालं, ते सगळे नाग चेंदा मेंदा झाले, मरून पडले आणि श्री महाराज बंधनातून मुक्त झाले।
तेव्हा त्या मांत्रिकांना सुद्धा श्री महाराजांनी सांगितलं, बाबांनो, ही मंत्रविद्या, ही जारण वारण विद्या ही तुम्ही ठेवू नका. त्यापेक्षा श्रीराम जय राम जय जय राम हा श्रेष्ठ मंत्र आहे, त्या मंत्राचा तुम्ही जप करा. अशा तऱ्हेने श्री महाराजांनी त्यांना सुद्धा मंत्र दिलेला आहे. म्हणजे मांत्रिकांना सुद्धा रामनामाचं महत्त्व श्री महाराजांनी पटवून दिलेलं आहे. आणि यानंतर श्री महाराज आता श्री सद्गुरू तुकाई माईंच्या दर्शनाला येहेळ गावी गेलेले. सद्गुरूंचं दर्शन घेतलेलं आहे, आशीर्वाद घेतलेला आहे. आणि आता तुकामाईंनी आज्ञा केलेली आहे की बाळा, आता तू तुझ्या जन्मगावी गोंदवलेला जा आणि तुझा प्रपंच कर, संसार कर, सुखाने राहा, सगळ्यांना रामनाम दे, सगळ्या प्रापंचिकांना दुःखातून दूर कर. आणि अशा तऱ्हेने श्री महाराज तिथून निघाले. कुठे आलेत आता? गोंदवल्याला. कारण आता सद्गुरूंनी आज्ञा केलेली आहे की तू तुझ्या जन्मगावी जा. गोंदवल्यात आलेले आहेत. संध्याकाळची वेळ होती. वेळ संध्याकाळची होती. आपल्या घरासमोर जाऊन उभे राहिलेले, जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा दिलेली आहे, असा घोष दिलेला आहे. आणि गीतामाई धावत धावत हातात सूप घेऊन, सुपात धान्य घेऊन धावत आलेले आहेत की कुणीतरी गोसावी आलेले आहेत, त्याला भिक्षा द्यायची म्हणून. त्यावेळेला श्री महाराज म्हणतात, माय, ही भिक्षा नको ग मला, ही भिक्षा नको मला. गीतामाई म्हणते, अरे मग काय देऊ तुला? नाही म्हणले, मी उद्या परत येईन तेव्हा मी मागीन ती भिक्षा दे. गीतामाई म्हणते, उद्या येशील, पण मला एक सांग, माझा गणू तो गेला आहे, घर सोडून गेला आहे, तो कधी येईल? त्यावेळेला श्री महाराज म्हणतात, काळजी करू नको, लवकरच येईल. आणि श्री महाराज तिथून निघून गेले. दुसरा दिवस उजाडला. त्यावेळेला श्री महाराज पुन्हा आपल्या घरी गेलेले आहेत. जय जय रघुवीर समर्थ असे घोष दिलेला आहे. आणि गीतामाई धावत आल्या. त्यावेळेला पुन्हा श्री महाराज म्हणतात, ही भिक्षा मला नको. गीतामाई म्हणतात, मग तुम्हाला भिक्षा तरी काय हवी आहे? त्यावेळेला श्री महाराज म्हणतात, माय, तू उतरंडीवरती जे दही लावलेस ना दगडीमध्ये, ते दही मला आणून दे. गीतामाई धावत धावत आत गेल्या. कसं होतं, श्री महाराजांना दगडीमध्ये लावलेलं घट्ट दही खूप आवडायचं. आणि गीतामाई श्री महाराजांची आठवण त्यांना दररोज यायची म्हणून त्या दगडीमध्ये दररोज दही लावायच्या. आणि ते दही घेऊन आल्या आणि श्री महाराजांच्या हातावर त्यांनी ते चमच्याने घातलं. आणि श्री महाराज त्यांच्याकडे बघून हसले. आणि त्यावेळेला गीतामाईंना ओळख वाटली, अरे हाच तर माझा गणू आहे. आणि माय लेकरांची भेट झाली. कडकडून मिठी मारलेली आहे, आलिंगन दिलेलं आहे, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागलेले आहेत. रावजी पण आतून आलेले आहेत, रावजींनी आलिंगन दिलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने माय लेकरांची भेट झालेली आहे जवळजवळ 9 ते 10 वर्षांनी. आणि आता गीतामाईंना असं झालं की आपल्या गणूला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालेलं आहे. इतक्या वर्षांनी माझं बाळ आलेलं आहे परत. खरोखरच काय गीतामाईंना आनंद झाला असेल, नाही का? आणि आता अशा तऱ्हेने श्री महाराज गोंदवल्यात राहू लागलेत, आपल्या घरी राहू लागलेले. सगळे महाराजांचे जे लहानपणचे मित्र होते ना, सखे सवंगडी होते ना, ते सगळे दररोज महाराजांकडे यायचे, गप्पा मारायचे. श्री महाराजांनी कसा प्रवास केला, त्यांना काय काय अनुभव आले, सद्गुरू कसे केले, त्यांनी कशी परीक्षा घेतली, ह्या सगळ्या रोजच्या त्यांच्या चर्चा चालायच्या. आणि आता एव्हाना सगळ्यांना कळलं होतं, लिंगोपंतांचा नातू मोठा महंत झालाय, साधू झालाय. सगळे गावातले लोक त्यांच्या दर्शनाला येत. आणि श्री महाराज सगळ्यांना फक्त रामनाम देत असत, रामनाम पटवून, रामनामाचा महिमा पटवून देत आणि प्रत्येकाच्या अंतःकरणाला समाधान देत. अशा तऱ्हेने त्यांची लोकप्रियता आता वाढली होती. दर्शनाला येणाऱ्या लोकांची संख्या वाढली होती. मोठे मोठे अधिकारी पदावरचे लोकसुद्धा येत होते, श्री महाराजांचा मान करत होते, आदर सत्कार करत होते. पण असं आहे की हा साधुवेश हा काय वरवरचाच आहे, हा काय खरंच महंत झालाय का, असं जवळच्या काही लोकांना वाटत होतं. आणि कुणाची अशी कीर्ती वाढायला लागली की आप्तेष्टांनाच त्रास होतो, त्यांना द्वेष वाटू लागतो. तसंच झालं. आणि हे लक्षात आलं, ते चिंतूबुवांच्या लक्षात आलं. आणि म्हणून चिंतूबुवांनी श्री महाराजांना सांगितलं की आता हा तुमचा जटाभार उतरवा, हे भस्म वगैरे लावलेलं आहे हे आता थांबवा. आता म्हणाले हे सगळं उतरवा.
असं सुचवलं. पण असं आहे, हा जटाभार सगळा उतरवायचा ना, म्हणजे त्याच्यासाठी शास्त्रविधी करावा लागतो. श्री महाराज म्हणले कितीतरी खर्च येईल त्याच्यासाठी. मग सगळ्यांनी मिळून तो खर्च केला, शास्त्रविधी केला आणि सगळा तो जटाभार उतरवला. होम हवन झालं, अन्नदान झालेलं आहे. आणि मग आता श्री महाराज त्यांच्या सासूरवाडीला गेलेले आहेत. त्यांची पत्नी सरस्वती तिला आणायला गेलेले आहेत आणि तिला घेऊन आलेले आहेत. आणि आता श्री महाराजांचा गृहस्थाश्रम सुरू झालेला आहे. गीतामाईंना अतिशय आनंद झालेला आहे की माझा गणू परत तर आलाच, त्यांनी जटाभारही उतरवलेला आहे आणि आता पत्नीलाही घेऊन आलेला आहे आणि आता सुखाचा संसार त्यांचा सुरू झालेला आहे. म्हणून गीतामाईंना आणि रावजींना त्यांच्या जीवाला खरोखरच शांती वाटलेली आहे. श्री महाराजांचा आता दिनक्रम कसा होता हो? श्री महाराज पहाटेच उठत, शौच मुखमार्जन करीत, विठ्ठलाचं दर्शन घेत, काकड आरती करत, भजन करीत, दासबोध वाचन करत असत. अनेक लोक महाराजांना भेटायला येत, त्यांच्या अडीअडचणी दूर करत, त्याच्यावर उपाय सांगत. पण त्या उपायाबरोबर रामनामाचा वळसा सुद्धा कसा आवश्यक आहे हे सुद्धा सांगत. दुपारचं भोजन झालं की पोथी वाचायची, नाथ भागवताची, अध्यात्म रामायणाची, तुकोबांची गाथा, तुलसी रामायण यावर विवेचन करत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रपंचात राहून भगवंतांचं नाम घेऊन आपण कसे कृतार्थ होतो हे श्री महाराज सगळ्यांना पटवून देत. श्री महाराजांची पत्नी सरस्वती मोठी सुलक्षणी होती, नाकाडोळ्यांनी सुरेख होती, चतुर होत्या. श्री महाराजांनी ज्यावेळेला आधी महाराज गोंदवल्यात आलते त्यावेळेला पत्नीच्याही घरी गेले ते. त्याच वेळेला त्यांनी सासूबाईंना सांगितलं होतं की तुमच्या मुलीला रामनाम घ्यायला सांगा. आणि त्याप्रमाणे सरस्वतीबाई दररोज रामनाम घेत होत्या. म्हणजे 1 वर्षभर त्या रामनाम घेत होत्या. त्यामुळे आपोआपच त्यांना रामनामाची गोडी लागली होती आणि परमार्थाची गोडी लागली होती. या पत्नीला श्री महाराजांनी अनेक गोष्टी शिकवल्या. लहान होत्या ना वयाने. सासू सासऱ्यांशी कसं वागावं, कुणाचं अंतःकरण न दुखवता कसं बोलावं, भगवंतांची भक्ती कशी करावी, निंदा कशी टाळावी, कुणाचे दोष काढू नयेत. आणि हे सगळं महाराजांनी शिकवलेलं त्यांच्या पत्नीला म्हणजे सरस्वतीबाईंना आवडत होतं बरं का. आणि भगवत भजन सुद्धा त्यांना आवडत होतं, नामस्मरण आवडत होतं. श्री महाराजांची आवडीची गोष्ट अन्नदान ही सुद्धा त्यांना अतिशय आवडत असे. महाराजांकडे अनेक लोक येत, त्या सगळ्यांना भोजन करून द्यायचं काम या सरस्वतीबाई करत असत. एकदा असं झालं की श्री महाराज त्यांना घेऊन गेलेत कुठे, तुकामाईंच्याकडे घेऊन गेलेले आहेत. तुकामाईंच्याकडे घेऊन गेलेत आणि असं हे अन्नदान श्री महाराजांकडे होत असे. त्यावेळेला सरस्वतीबाई सुद्धा या अन्नदानाकरता स्वतः स्वयंपाक करायच्या, अपार कष्ट घेत होत्या. त्यांना सुद्धा हे सगळं काही आवडत होतं. श्री महाराजांनी आता काय करावं? सरस्वतीबाईंना रंगीत लुगडं द्यायचं, त्याच्याऐवजी पांढरं लुगडं नेसायला दिलं. रुद्राक्षांची माळ दिली आणि ते सुद्धा सरस्वतीबाईंनी आनंदाने स्वीकारलं बरं का. उलट त्या त्यांच्या आईवडिलांना म्हणायच्या, अहो तुम्हाला काय सांगू, तुमचं भाग्य थोर म्हणून तुम्हाला असा जावई मिळाला आहे, असं सरस्वतीबाई सांगायच्या. आणि त्यांनी माझं कल्याणच केलं, माझे पती म्हणजे अलौकिक पुरुष आहेत असं सांगायच्या. आणि पुढे श्री सरस्वतीबाईंना तुकामाईंकडे श्री महाराज घेऊन गेलेले. तेव्हा तुकामाईंकडे गेलेले दर्शनाला, नमस्कार केलाय. तुकामाईंनी आशीर्वाद दिला आणि म्हणले, काय पाहिजे तुला बाळ, काय सांगावं तिने. ती म्हणाली, मला यांच्यासारखा पुत्र होऊ दे. तुकामाई म्हणले, ठीक आहे, आशीर्वाद दिला, तथास्तु. श्री महाराज म्हणाले, अगं काय मागितलंस, अशा मोठ्या पुरुषाकडे हे असं मागायचं का, विषय मागायचे का, काय देणार आहेत ते, मोक्ष देणारी व्यक्ती आहे. सरस्वतीबाई म्हणाल्या, अहो मला काय कळतंय, मी शेवटी स्त्री स्वभावानुसार मला जे हवं ते मागितलं. आणि श्री महाराज म्हणाले, ठीक आहे. आणि पुढे सरस्वतीबाईंना खरोखरच तुकामाईंनी सांगितल्याप्रमाणे पुत्रप्राप्ती झाली. गीतामाईंनी त्यांचे डोहाळे पुरवले, कौतुकाने सगळं केलं. बारसं सुद्धा थाटात करावं असं गीतामाईंना वाटत होतं.
पण श्री महाराजांनी बारसं करू दिलं नाही. बारसं करण्याचं टाळलं बरं का. आणि कारण काय, 1 वर्षाच्या आतच तो मुलगा परलोकी गेला हे श्री महाराजांना माहीत होतं. आणि त्यानंतर काही दिवसातच सरस्वतीबाईंना ताप येऊ लागला आणि त्यांचा अंतकाल समीप आला आहे असं श्री महाराजांनी मोठ्या खुबीनं सरस्वतीबाईंना सांगितलं. पण सरस्वतीबाई सुद्धा आता तयारीच्या होत्या. श्री महाराजांनी त्यांना त्या प्रसंगाला तोंड देण्याचं सामर्थ्य दिलं होतं. त्यांच्या उपासनेचं ते बळ होतं आणि महाराजांची कृपा त्यांच्यावर होती. ज्या दिवशी अखेरचा दिवस आला त्यावेळेला सरस्वतीबाईंनी सकाळी स्नान केलं. आपल्या सासूबाईंच्या, सासऱ्यांच्या त्या पाया पडल्या. श्री महाराजांच्या चरणाचं तीर्थ घेतलं आणि सिद्धासनात बसून नाम घेत राहिल्या आणि शांतपणे त्यांनी आपले प्राण अनंतात विलीन केलेले आहे. अशा या सरस्वतीबाई होत्या. असं म्हटलेलं आहे की 1876-77 साली खूप मोठा दुष्काळ पडला होता. म्हणजे दुष्काळाचा कहर झाला होता. लोकांची उपासमार होत होती आणि त्यावेळेला सरकारने सुद्धा दुष्काळी कामं काढली होती लोकांसाठी. पण महाराजांनी सुद्धा ही दुष्काळी कामं स्वतः काढली. म्हणजे त्यांनी आपल्या शेतामध्ये लोकांना कामाला लावलं. म्हणजे काय काम काय असणार हो, दुष्काळच होता, शेतात काही कामच नव्हती. पण या शेतातली माती त्या शेतात टाकायची, हेच काम. आणि ते केलं की प्रत्येकाला श्री महाराज दररोज 1 भाकरी आणि आमटी एवढं जेवण द्यायचे. आणि सगळी कोठारं श्री महाराजांनी उघडी ठेवली ती. असं सांगितलंय की दररोज 1,500 मनुष्य श्री महाराजांकडे जेवत असत. आणि या सगळ्या लोकांसाठी भाकरी करणाऱ्या कोण होत्या, तर सरस्वतीबाई होत्या. त्या स्वतः करत होत्या असं म्हटलेलं आहे. आणि अशा या श्री महाराजांच्या पत्नी होत्या सरस्वतीबाई. त्यानंतर श्री महाराज एकदा इंदूरला गेले आणि अचानक एक दिवस त्यांनी मुंडन केलं आणि म्हणाले आज आमचे वडील वैकुंठवासी गेले. आणि बरोबर 10व्या दिवशी श्री महाराज गोंदवल्यात आले आणि वडिलांची उत्तर क्रिया त्यांनी यथासांग पार पडली. म्हणजे श्री महाराजांना जगात कुठे काय घडतं आहे हे सगळं बरोबर माहीत असायचं. पुढे असं म्हटलेलं आहे की एक ज्योतिषी महाराजांकडे आलेला होता आणि त्यांना म्हणाला की मला पत्रिका दाखवा. श्री महाराजांनी त्यांची पत्रिका त्याच्यासमोर ठेवली. तो म्हणाला ज्योतिषी काय पत्रिका आहे म्हणाले. ही पत्रिका ज्याची आहे ना, म्हणजे श्री महाराजांनी सांगितलं नाही बरं का ही माझी पत्रिका आहे. तो ज्योतिषी म्हणतो ही पत्रिका ज्याची आहे ना त्याची अन्नान्न दशा होईल म्हणे. कुणी वाढलं ना तरच याला जेवायला मिळेल. ह्याचे आईवडील, याला आईवडिलांचं सुख मिळणार नाही. याला मुलं होतील पण अल्पायुषी होतील. याचे 2 विवाह होतील पण यांना म्हणे संसाराचं सुख प्राप्त होणार नाही. आणि असलेली इस्टेटसुद्धा म्हणे जाईल. चोर दरोडेखोर येतील यांच्यापासून त्याला भीती असेल. आणि इस्टेट आकाशातून पडली ना तरी याच्या नशिबात नाही, त्याला ती लाभायचीच नाही. फार वाईट पत्रिका आहे म्हणाले. श्री महाराज म्हणाले बरोबर सांगितलं, अगदी तुमच्यासारखाच ज्योतिषी मला हवा होता. त्या ज्योतिषाला वाटलं की श्री महाराज आता म्हणतील मग यावर काय उपाय वगैरे आहे का. पण श्री महाराजांनी असं काहीच विचारलं नाही. उलट श्री महाराज म्हणतात की तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, पण अजून काही या पत्रिकेवरून तुमच्या लक्षात येतंय का. की म्हणाले अधिकारी लोक, मोठ्या मोठ्या पदावरचे लोक, राजे लोक या मनुष्याकडे येतील, याच्या पाया पडतील, असं काही या पत्रिकेवरून दिसतंय का. तो ज्योतिषी म्हणला छे असं काही दिसत नाही म्हणले. ठीक आहे म्हणाले, पण म्हणाले या मनुष्याच्या सांगण्यावरून म्हणाले अनेक मंदिरांची बांधकामं होतील, असं काही दिसतंय का. तो म्हणाला नाही हो महाराज, असं काही सांगता येत नाहीये, असं काही दिसत नाहीये. श्री महाराज म्हणाले बरोबर आहे, ते तुम्हाला दिसणारच नाही म्हणाले, कारण हा म्हणे माझ्या रामाचा महिमा आहे. कारण म्हणाले नामस्मरणाचं हे फळ आहे. मी जे रामाचं नाम घेतो ना त्याचं हे फळ आहे. तुम्ही बाकीचं सगळं बरोबर सांगितलं, पण माझा रामराया माझ्या बरोबर आहे ना, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. कारण म्हणाले जो सद्गुरूचा अंकित झाला ना त्याचे देहभोग पूर्ण नाहीसे होतात. आणि म्हणाले त्याच्या ग्रहाची गती
त्या देहावरती म्हणजे देहाचे भोग फक्त या ग्रहाच्या गतीवर अवलंबून असतात, पण म्हणाले त्याचं पुढचं काही त्याच्यावर अवलंबून नसतं, कारण सगळ्या गोष्टी सद्गुरूच्या इच्छेने होत असतात. म्हणजे थोडक्यात काय, पत्रिका दिसायला एवढी वाईट दिसत होती ज्योतिषांनी सांगितलेलं, पण रामनामामुळे, राम पाठीराखा असल्यामुळे श्री महाराजांना जी कीर्ती मिळाली, ती जो मोठेपणा मिळाला होता, जे महाराजांना ज्ञान झालं होतं, ते केवळ त्यांच्या सद्गुरूंमुळे झालं होतं, हे श्री महाराजांनी या ज्योतिषाला सांगितलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने श्री महाराज आता म्हणतायत की मला आता पुन्हा नैमिषारण्यात जायला हवं. मग कुठे गेलेत महाराज? आबूच्या पहाडाकडे निघालेले आहेत. आणि आबूच्या पहाडाकडे जाताना तिथे खूप मोठं जंगल लागलेलं होतं. तिथे काही भिल्ल लोक होते. त्या भिल्ल लोकांनी बघितलं कुणीतरी एक तेजस्वी मनुष्य येतोय. महाराजांच्या अंगावरती छान भरजरी कपनी वगैरे होती, चेहरा तेजस्वी होता, गळ्यात रुद्राक्षांची माळा होती. अरे हा कोणीतरी श्रीमंत मनुष्य दिसतोय. खरोखरच महाराजांकडे अध्यात्माची श्रीमंती होती. या भिल्लांना वाटलं आपल्याला आज सावज मिळालं. त्या भिल्लांनी काय करावं, श्री महाराजांना असा गराडा घातला आणि त्यांच्याबरोबर त्यांना गोलात घेऊन तेच पुढे पुढे चालत राहिले. काही भिल्ल लोक त्यांच्या पायात पाय घालत होते, त्यांना अडवत होते, त्यांना पाडत होते. पण श्री महाराज काय चांगले धष्टपुष्ट होते, ते काही त्यांना असे नमले नाहीत. तेही पुढे पुढे चालत राहिले. त्यांच्याकडे त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही. टिंगलटवाळी चालली होती, चेष्टा चालली होती, त्यांच्याकडे श्री महाराजांनी लक्ष दिलं नाही. विस्कट हास्य करत होते. आणि असं करत करत त्या भिल्लांनी आपल्या अड्ड्यावरती श्री महाराजांना नेलं. त्यातला एक वृद्ध असा भिल्ल होता ना, त्याच्या लक्षात आलं श्री महाराज म्हणजे सामान्य व्यक्ती नाही आहे. त्यांनी त्या भिल्लांना सांगितलं, अरे बाळांनो, तुम्ही याची चेष्टा करू नका बरं का, हा काही सामान्य नाही आहे. आणि मग त्या वृद्ध माणसाने श्री महाराजांना विचारलं की आता तुम्ही आमच्याबरोबर भोजन करा. त्या अड्ड्यावरती भोजन तयार होतं, ते भोजन तुम्ही घ्या म्हणाले. आता श्री महाराज म्हणाले, मी असं कुठलंच भोजन घेत नाही, मी फक्त दूध पितो. त्यावेळेला तो वृद्ध मनुष्य म्हणला, भिल्ल मनुष्य, ठीक आहे जा रे म्हणाले, एखादी गाय आहे का बघा तिकडे. तेव्हा या तरुण भिल्लांनी काय करावं, एक वांज गाय महाराजांसमोर आणून उभी केली. ए गोसावड्या, तुला भूक लागली ना, तू फक्त दूध पितोस ना, बघ या गाईचं दूध पी. श्री महाराजांनी काय करावं, त्या गाईच्या अंगावरून प्रेमानं हात फिरवलेला आहे. आणि श्री महाराज म्हणतात, माय मला खूप भूक लागली आहे ग, दूध देतेस का? आणि काय सांगावं, आश्चर्य म्हणजे की वांज असलेली गाय, तिच्या आचळातून दूध येऊ लागलं. आणि श्री महाराजांनी खाली भांडं ठेवलेलं आहे आणि भरपूर पोटभर दूध प्यायलेलं आहे. हा सगळा प्रसंग बघितला आणि ते भिल्ल आश्चर्यचकित झाले, थोडेसे घाबरले, श्री महाराजांच्या पायाला पडलेत, लोटांगण घातले, आम्हाला वाचवा वाचवा, आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला. पण श्री महाराज काय क्षमेची मूर्ती. श्री महाराजांनी भिल्लांना खूप समजावून सांगितलं, त्यांना राम नाम दिलं. हा तुम्ही लूटमारीचा धंदा करता, दरोडे घालता, लोकांना लुटता, मारता, त्यांचे खून करता, हे काही योग्य नाही, हे पाप आहे असं समजून सांगितलं. तुम्ही राम नाम घ्या. श्रोते हो, पण असं आहे की फक्त राम नाम घ्या असं म्हणून चालेल का हो, काहीतरी पोटा पाण्यासाठी पाहिजेच ना. पण श्री महाराजांनी ते सुद्धा सांगितलंय बरं का त्या भिल्लांना. श्री महाराज म्हणाले, काही काळजी करू नका, राम नाम घ्याच. अहो स्वतः महाराज हाडाचे शेतकरी होते, महाराजांची भरपूर शेती होती, शेतीतलं सगळं काही त्यांना माहिती होतं. त्यामुळे श्री महाराजांनी त्या भिल्लांना जमीन कशी कसायची, त्याची मशागत कशी करायची, केव्हा कुठलं पीक घ्यायचं, कसं म्हणजे बी कसं पेरायचं, कुठलं पाणी कसं द्यायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि तिथे उत्तम शेती त्यांना करायला शिकवली. अशा तऱ्हेने त्यांनी त्यांच्या पोटा पाण्याचा व्यवसाय त्यांना दिलेला आहे आणि शिवाय रामनामसुद्धा दिलेला आहे. म्हणजे फक्त रामनामाने पोट भरत नाही हेही महाराजांना माहीत होतं. सामान्य माणसाला आधी पोट भागलंच पाहिजे, ते सुद्धा श्री महाराजांनी त्यांना शिकवलेलं आहे आणि रामनाम दिलेलं आहे. त्या भिल्लांच्या इथे त्या आबूच्या पहाडात श्री महाराजांनी छोटंसं राम मंदिरसुद्धा बांधलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने श्री महाराज
आपल्या सद्गुरूंनी जे काही सांगितला होता उपदेश, तो त्या उपदेशाप्रमाणे वागत होते. अगदी विद्वान पंडितांपासून भिल्लांपर्यंत श्री महाराजांनी सगळ्यांना रामनामाचा महिमा सांगितलेला आहे, रामनामाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने आजच्या या भागात आपण इथेच थांबूया. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रोते हो, जे काही आपल्याला आवडलं, योग्य वाटलं, ते अर्थातच माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांनी माझ्याकडून वदवून घेतलं. कुठे मी चुकले असेल तर त्याबद्दल आपण मला क्षमा करावी. धन्यवाद. मुखे बोलवी सद्गुरू बुद्धिदाता, अहम भार हा वागवी कोण माथा, जडो भावना रामदासी सदाती. नमस्कार त्या सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय.